गोस्वामीजी वंदन करतायत आणि वंदन करताना मग गोस्वामीजी वंदन करतात रामरायांच्या पवित्र पावन नामाचं, राम नामाचं वंदन केलं जातं. वंदू नाम राम रघुबर को है को प्रसाद हिम को राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम. रामरायाच्या नामाचं वंदन करताना गोस्वामीजी म्हणतात रामरायाची महती जेवढी आहे ना त्याच्यापेक्षा अधिक महती रामरायाच्या नामाची आहे. गोस्वामीजी म्हणतात रामापेक्षा रामाचं नाव मोठं आहे. राम हा शब्द महामंत्र आहे. भगवान शिव याच महामंत्राचा जप करतात. महामंत्र जो जपत है सो काशी मुक्ति हेतु उपदेश. सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम. गोस्वामीजी वंदन करतायत. रामरायाचं वंदन झालेलं असतं तेव्हा गोस्वामीजींना आठवण होते रामरायाच्या नावाची. गोस्वामीजी म्हणतात रामापेक्षा अधिक रामरायाचं नाव मोठं आहे. रामापेक्षा अधिक रामरायाच्या नावाची महती जास्त आहे. राम हा शब्द मंत्र आहे, महामंत्र आहे. भगवान शिव त्या राम नामाचं उच्चारण करत असतात. गोस्वामीजी म्हणतात त्या राम नामाची मी वंदना करतो. गोस्वामीजी म्हणतात वाल्मिकीजी आयुष्यभर पातक करत आले. ज्या वेळेला राम नामाचा आश्रय घेतला राम नामाचं उच्चारण सुद्धा त्यांना सरळ करता येत नव्हतं. राम नाम ते उलट उच्चारत होते. राम शब्दाच्या ऐवजी मरा मरा शब्द उच्चारला जात होता. तरी सुद्धा उलट उच्चारूनही राम नामानं वाल्मिकीजींचा उद्धार केला. त्या राम नामाला मी वंदन करतो. ज्ञान आदि कवि नाम प्रताप भयहु शोध करी उलट जाप. राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम. गोस्वामीजी राम नामाला वंदन करतात. राम नामाला अरे रामजींचं वंदन ठीक आहे पण रामजींच्या नावाला सुद्धा नमस्कार का म्हणून? मंडळी पुण्यातही महात्म्याच्या मुखातून एक प्रसंग मी ऐकला होता बघा. तो महात्मा म्हणाला होता असत्याला सुद्धा शेवटी नामाचाच आधार असतो. जे वाईट आहेत ना त्यांना सुद्धा शेवटी आधाराला देवाचं नावच येतं. सज्जनांनाच नाम तारत असं नाही, दुर्जनांना सुद्धा नामाचा आधार असतो. त्यांनी एक प्रसंग सांगितला होता. असं म्हणतात रामराया समुद्र तीरावरती पोहोचले. रावणाच्या बरोबर युद्ध करायचंय, पलीकडे जायचंय. पण पलीकडे जाण्यासाठी मोठाच्या मोठा समुद्र अडवाय. पलीकडे कसं जायचं? नल आणि नील दोघांच्या माध्यमातून सेतू बंधन झालं आणि राम नाम अक्षरानं अंकित असलेले मोठमोठे पर्वत समुद्रामध्ये टाकले गेले
आणि ते मोठमोठे पर्वत, मोठमोठ्या शिळा, मोठमोठे दगड पाण्यावरती तरंगू लागले, पाण्यावरती तरू लागले. कुणीतरी जाऊन रावणाकडे बातमी सांगितली. रावणाला सांगितलं, म्हटले अहो शत्रू इथपर्यंत आला. रामरायाचं नाव त्याच्यावरती अंकित केलं जात होतं आणि रामजींच्या नावानं पाषाण सुद्धा तरले, दगड तरले. रावण आपला मोठेपणा मिरविण्यासाठी म्हणाला, त्यात काय अवघड आहे, मी सुद्धा दगड टाकला तर समुद्रात तरेल. सैनिक म्हणाले, महाराज तुमची एवढी महती जर असेल तर खरंच आम्हाला दाखवा, तुम्ही दगड टाका आणि तो तरंगतो का बघूया आपण. रावण म्हणाला, ठीक आहे चला माझ्या बरोबर. आणि रावणाचं सगळं प्रधान मंडळ, रावणाचे सगळे महत्वाचे सैनिक, सेनापती रावणाच्या बरोबर समुद्र तीरावरती आले. आणि रावण म्हणाला, म्हणे दगड तुम्ही निवडा. पुन्हा म्हणसाल मी कसला तरी वेगळा दगड काढला, तुम्हाला वाटतोय तो दगड तुम्ही निवडून द्या. आणि एका राक्षसानं मोठाच्या मोठा एक दगड रावण महाराजांच्या समोर आणून ठेवला. रावणानं तो दगड आपल्या हातामध्ये घेतला, समुद्राच्या तीरावरती गेला आणि दगड त्यानं समुद्रात टाकला. आणि खरंच तो दगड तरंगला. हो, रावणानं टाकलेला दगड सुद्धा पाण्यावर तरंगू लागला. सगळे प्रधान, सगळे सेनापती रावण महाराजांचा विजय असो, रावण महाराजांचा विजय असो, सगळे गुणगान गायला लागले. वाजत गाजत मिरवणूक लंकेमध्ये परत आली. रात्री रावणाची पत्नी मंदोदरी रावणाला म्हणाली, अहो तुमच्या बरोबर एवढ्या वर्षापासून संसार करते मी, तुमची रेघ न रेघ माहित आहे मला. तुमच्या हातून दगड तरला कसा. रावण म्हणाला, ते नाही सांगणार, ते माझं सिक्रेट आहे, सिक्रेट, गुपित, विचारू नकोस, मी नाही सांगणार. ते म्हणली, सांगा. सांगा म्हटलं ना, सांगा ना. हो, लाडात आली. रावण म्हणला, सांगितलं ना तुला सांगणार नाही म्हणून. मग तीही रागवली, सांगणार नाही, मग रात्रीचा स्वयंपाकच करत नाही. खावा काय खाता होती, जेवायलाच नाही वाढलं म्हणजे मग. मी त्यावेळेच्याच रावणाचं मंदोदरीचं बोलतोय बरं, गैरसमज नको. आणि नाहीतरी रावण रामकथा ऐकायला कशाला येईल. रावण असाच कुठेतरी असेल, काहीतरी घेऊन बिनधास्त झोपलेला. रावण इथं कशाला येतोय. मंदोदरी म्हणली, नाही सांगा म्हटलं ना, सांगा ना. हो, माझी शपथ आहे तुम्हाला, सांगा. आणि रावणाचं प्रेम होतं बायकोवर, रावणाचं सुद्धा प्रेम होतं बरं आपल्या पत्नीवरती. आणि ती पतिव्रता होती मंदोदरी. पतिव्रतांमध्ये तिची गणना होती. शेवटी रावण म्हणाला, तुला सांगतो, पण आपल्या दोघांमध्ये ठेवायचं, दुसऱ्या कुणाला सांगू नको. मंदोदरी म्हटली, नाही सांगणार म्हटलं ना, नाही सांगत, सांगा. तो म्हणला, हे बघ, माझ्या त्या सेनापतीनं मोठाचा मोठा एक दगड माझ्या समोर आणून ठेवला. दगड बघितल्याबरोबर मला सुद्धा धडकी भरली होती. मी सुद्धा तो दगड जोराने उचलला, समुद्राच्या जवळ गेलो आणि समुद्रात आता दगड टाकायचा आहे. मी दगड टाकताना म्हणालो, हे दगडा तुला समुद्रात टाकतोय, पण जर तू बुडलास ना तर तुला रामाची शपथ आहे. टाकला दगड, अंतरला ग. त्या दगडाला सुद्धा मी रामाची शपथ घातली होती. त्या दगडाला सुद्धा मी राम नामाचं अंकन केलं होतं. त्या दगडाला सुद्धा मी रामरायाचा स्पर्श घडविला होता. रामरायाच्या स्पर्शानं तो दगड तरला बघ.
मी तो दगड टाकताना म्हणालो होतो, हे पाषाणा बुडू नकोस रे, जर बुडलास तर तुला रामाची शपथ आहे. मी दगड टाकला आणि दगड नाही बुडला बघ, नाही बुडला. माझ्या हातून टाकला तरी सुद्धा नाही बुडला. राम नामाचे ओ राम नामाची धन्य ख्याती, 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 राम नामाची धन्य ख्याती. पापी करले पुढे तरती, पापी करले पुढे तरती, पापी करले पुढे तरती, पापी करले पुढे तरती. राम नामाचे, राम नामाचे, राम नामाचे, राम नामाचे धन्य ख्याती, राम नामाची धन्य ख्याती, राम नामाची धन्य ख्याती. रामनामानं अनेकांचा उद्धार केलेला आहे मंडळी. अजामिळ करला रामनामामुळं, कणिका करली रामनामामुळं. गोरोबा काका एका अभंगात लिहितात, म्हणे गोरा कुंभार विठ्ठल मंत्र सोपा. अरे त्या भगवंताचं नाव सोपा आहे रे, कठीण नाही. राम नाम सोपा मार्ग, संतांनी सांगितलेला सोपा मार्ग. आम्ही जे करतो आहोत ते करा. आयुष्यात घरात जगता जगता सहजतेनं भगवंताकडे जाण्याचा मार्ग म्हणजे नामस्मरण. तरला कोणी आजा मेरा, तरला कोणी आजा मेरा, गणिकातिक सकळ, गणिकातिक सकळ. राम नामाचे, राम नामाचे, राम नामाचे, राम नामाचे धन्य ख्याती, राम नामाची धन्य ख्याती, राम नामाची धन्य ख्याती, राम नामाची धन्य ख्याती,